चला आपण तिसरीचं बुद्धिमत्तेचं लेक्चर चालू करतो. ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं ह्याच्याविषयी थोडंसं माहिती घेऊ. मागच्या लेक्चरला आपण वर्गीकरण हा टॉपिक बघितला. वर्गीकरण करताना संख्याचं वर्गीकरण असेल, त्याच्यानंतर गटातनं बसणाऱ्या शब्दांचं वर्गीकरण असेल, बाकीच्या गोष्टींचं वर्गीकरण असेल तर कशा प्रकारे करायचं ह्याच्याविषयी आपण माहिती बघितली. आता गणिताचं आपण बुद्धिमत्तेचं आपण तिसरं लेक्चर घेतो. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तानमान, घटक क्रमांक 3 आणि घटक क्रमांक 4 हे दोन्ही आपण इथं टॉपिक शिकणार आहोत. त्यातलं पहिलं आहे घटक क्रमांक 3 मधलं संख्या मालिका पूर्ण करणे. काय पूर्ण करायची आहे, संख्या मालिका पूर्ण करायची. संख्या मालिका पूर्ण करताना काय काय बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. एक म्हणजे बेरीज करता आली पाहिजे. 2 नंबरला येतो गुणाकार. 3 नंबरला वर्ग माहिती पाहिजे. 4 नंबरला घन. ह्या बेसिक गोष्ट तरी माहिती पाहिजे की 1 चा वर्ग किती येतो, 4 चा वर्ग किती येतो. अजून आहे फरक. फरक म्हणजेच काय आहे तर वजाबाकी. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा 2, 4, 6, 8 प्रश्नचिन्ह. आता संख्या मालिका पूर्ण करायची. संख्या मालिका पूर्ण करताना पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी काय संबंध आहे, दुसऱ्या संख्येचा तिसऱ्या संख्येशी काय संबंध आहे, तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येशी कुठला संबंध येतो, ह्याच्यानुसार आपण काय करत असतो तर संख्या मालिका पूर्ण करत असतो. 2 चा 4 चा काय संबंध येतो, 6 चा 8 चा काय संबंध येतोय, 4 म्हणजे प्रत्येक संख्येचा संबंध सारखा पाहिजे. वेगळा संबंध लागला तर संख्या मालिका पूर्ण होत नाही. संबंध सारखा लागला पाहिजे. आता संबंध सारखा लावताना ह्याच्यामध्ये आहे समसंख्या येतात, विषम संख्या येतात, मूळ संख्या येतात. ह्यांचा पण काय लावायचं असतो आपल्याला, संबंध लावायचा असतो. आता बघा 2, 4, 6, 8 प्रश्नचिन्ह. 2 नंतर काय येणार आहे, 4 नंतर काय येणार आहे, 6 नंतर काय येणार आहे, 8 नंतर काय येणार. पण ही कन्सेप्ट समजून घेऊया की संख्यांचा पहिल्यांदा काय लावूया आपण, क्रम लावूया. आता बघा 2 आणि 4 आपल्याला 2 चा पाढा दिसतोय वरती. 2 के 2, 2 दूनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8. किंवा 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 10. 2 ने संख्या काय चालल्यात, वाढत चाललेल्या आहेत. म्हणजे बघा काय केलेलं आहे इथे करते. 2 अधिक 2 केलं की उत्तर 4 आलं. 4 अधिक 2 केलं की उत्तर 6 आलं. 6 अधिक 2 केलं की उत्तर 8 आलं. 8 अधिक 2 केलं की उत्तर 10 आलं का उत्तर 10. कसं काढलं, त्या संख्ये म्हणजे 2 अधिक 2 केलं की 4, 4 अधिक 2 केलं की 7. संबंध सारखा लागला पाहिजे. किंवा पाडा म्हणला तरी चालेल. 2 के 2, 2 दूनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. बरोबर 10 उत्तर येते. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं आपलं, 10. दुसरा प्रश्न घ्या. 5, 10, 20, 40. आता 5 चा पाढा लागेल का, वरती तर पाढा लागलाय, खाली पाढा लागेल का. कन्सेप्ट समजून घ्या. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं गणित येतं. आता मी तर सांगताना सांगितलं की 2 चा पाढा लागलाय किंवा त्या संख्येमध्ये 2 ने ऍडिशन होत संख्या काय चालली, वाढत वाढत पुढच्या घरामध्ये चालली. आता 5, 10, 20, 40. 5 के 5, 5 दूनी 10, 5 त्रिक 15 यायला पाहिजे होते. 15 अधिक 5 केले गेले नाही ना. म्हणजे कन्सेप्ट लावताना पूर्णपणे कन्सेप्ट कशी लागली पाहिजे तर व्यवस्थितरित्या लागली गेली पाहिजे. आता इथं बघा 5 आहे, 10 आहे. 5 अधिक 5 किती झाले, 10. 10 अधिक 10 किती झाले, 20. 20 अधिक 20 किती झाले, 40. 40 अधिक 40 किती झाले, 80. किंवा अजून एक सांगते. 5 दुने 10, 10 दुने 20, 20 दुने 40, 40 गुणिले 2 80. त्याच संख्येमध्ये 30 संख्या मिळवली किंवा त्याच संख्येला 2 ने गुणलं तरी माझं उत्तर काय येतंय, 80 येतंय. एक तर मी गुणाकारची कन्सेप्ट वापरली, सगळ्यांना 2 नेच गुणलं तेव्हा माझं उत्तर सेम आलं. किंवा मी कन्सेप्ट काय वापरली की त्याच संख्येमध्ये 30 संख्या काय केली तर ऍड केली की माझं पुढचं उत्तर मला बरोबर. म्हणजे लागताना मला जी काही सिरीज लागते ती पूर्णपणे व्यवस्थित आलीच पाहिजे. वेगवेगळी सिरीज इथं चालत नाही संख्या मालिकेमध्ये. पुढची संख्या आहे 1,
4 9 16. आता 1 4 9 16. आता ह्याचा बघा संबंध लागताय का, काय लागतात, संबंध लागतात. 1 चा संबंध काय आहे, 4 चा संबंध काय आहे, 9 चा संबंध काय आहे, 16 चा संबंध काय. त्यासाठी बघा 1 चा संबंध एकच, 4 2 च्या पाड्यामध्ये आहे 3, 9 3 च्या पाड्यामध्ये आहे 4, 16 4 च्या पाड्यामध्ये. बघा आता जर मी हा संबंध लावला, जर बरेचसे विद्यार्थी हे 2 च्या पाड्यामध्ये आहेत, हे 3 च्या पाड्यामध्ये आहेत, हे 4 च्या पाड्यामध्ये आहेत, म्हणजे इथं 5 च्या पाड्यामध्ये आले पाहिजे. पण किती, 2 दुणे 4. आता बघा संबंध व्यवस्थित लागला गेला पाहिजे. 2 दुणे 4. ओके. 3 त्रिक 9, 4 चौक 16 आणि 5 5 25. माझं उत्तर किती आलं, 25. आता 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 ऍक्च्युली ही जी संख्या आहे, ही संख्या दुसरी तिसरी काही नसून ही वर्ग आहे, वर्गाची कन्सेप्ट आहे. कशाची कन्सेप्ट आहे, तर वर्गाची कन्सेप्ट आहे. म्हणजे ए वर्ग ही कन्सेप्ट आहे. कुठली आहे, ए वर्ग, वर्गाची कन्सेप्ट आहे. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. वर्गाची कन्सेप्ट. 1 चा वर्ग 1 येतो, 2 चा वर्ग 4 येतो, 3 चा वर्ग 9 येतो, 4 चा वर्ग 16 येतो, 5 चा वर्ग 25 येतो, 6 चा वर्ग 36 येतो, 7 चा वर्ग 49 येतो, 8 चा वर्ग 64 येतो, 9 चा वर्ग 81 येतो, 10 चा वर्ग 100. ही लागली वर्गाची कन्सेप्ट. पुढे 3 6 12 24. कन्सेप्ट काय आहे, 3 आले, 6 आले, 12 आले आणि 24 आले. 3 6 12 24. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9 पाहिजे होते, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. 3 चा टेबल तरी बरोबर लागतोय का आपल्यासाठी, लागतोय का, नाही. मग आता आपण काय करू शकतो, अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर बघा आता 3 अधिक 3, 3 दुणे 6. मी 2 ने बोलते. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 12 दुणे 24, 24 दुणे 48 ना. 4 दुणे 8, 2 दुणे 4, 48. मग माझं उत्तर किती येत आहे, पूर्णपणे 48 उत्तर येते. कसं काढलं, 3 गुणिले 2, 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24, 24 दुणे 48. 2 5 10 17. आता कन्सेप्ट काय, 2 आहे, 5 आहे, 10 आहे आणि 17. 2 5 10 आणि 17. आता इथं काय लागेल, फरक बघूया. चला, 5 मधून 2 गेले 3 राहतात, 10 मधून 5 गेले 5 राहतात, 10 मधून 17 मधून 10 गेले 7 राहतात. चला ह्यांचं कन्सेप्ट बघूया. 3 5 7, इथे किती येते, 3 आले, 5 आले, 7 आले, 7 3 5 7. 7 नंतर काय संख्या यायला पाहिजे होती, तर 9 संख्या यायला पाहिजे होती इथं. म्हणजे 17 अधिक 9 करायला लागतील. 17 अधिक 9 किती येतात बघा, 9 1 10 6 16 आणि 2 26. मी काय केलं, फरक काढला. पहिल्यांदा ह्यांच्यामधला काय काढला, तर फरक काढला की ह्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे, ही कन्सेप्ट काढली. जेव्हा मी फरक काढला त्याच्यानंतर मी काय केलं की त्याच्यामध्ये ती संख्या काय केली, मी ऍडिशन केली की पुढच्या संख्येमधून ती संख्या वजा केली तर दोघांमध्ये 9चा फरक येणार आहे. का, तर ही विषम संख्या आहे. कुठल्या संख्या आहेत, विषम संख्या आहे. 3 5 7 9, 1 3 5 7 9 ह्याला विषम संख्या म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी, बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. कुठली संख्या म्हणतात, तर विषम संख्या असे म्हणतात. ही झाली संख्या ज्ञानाची कन्सेप्ट. तर आकृत्या मालिकेमध्ये काय काय कन्सेप्ट असतात,
बघा आकृती सांगितली त्यांनी. आता पहिल्यांदा ही संख्या सरळ होऊन इकडच्या साईडला चालली. ओके, परत काय केली दुसऱ्या आकृतीमध्ये, पहिली आकृती सांगितली, ही दुसऱ्या आकृतीमध्ये काय केलं, सरळ आहेच पण त्याच्या पुढे गेले अजून, म्हणजे हे टोक कुठे चाललंय, आता खाली चाललंय, खालना टोक इथं चाललंय. मग चौथ्या आकृतीमध्ये माझं टोक कुठल्या साईडला येईल, वरच्या साईडला येईल. बरोबर, कुठल्या साईडला येईल, तर वरच्या साईडला येईल. बरोबर, म्हणजे चारही बाजूने आकृती कशी केली पाहिजे, आपली फिरती गेली पाहिजे. आता आता इथं कुठला स्पेस येईल, सेम स्माइली स्पेस येणार. आकृत्या बघितल्या की आपल्याला काय कळते, आकृत्यांची कन्सेप्ट कळते. पुढे पहिल्या ह्याच्यामध्ये माझ्याकडे किती 2 आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 3 आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये 4 आहे, तर चौथ्या ह्याच्यामध्ये किती असणार आहेत, 5. हे झालं माझ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे आता किती येतील, इथे 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4, अजून एक येईल 1 2 3 1 2 3 आणि 1 4. पुढच्या आकृतीमध्ये 1 2 3 4 आणि 1 5. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये 6 1 2 3 4 5 हे 6. बरोबर, आकृत्यांची मालिका पूर्ण अशाच प्रकारे करतो आपण. त्याच्यावर आधारित गणित बघूया की पहिल्या ह्याच्यामध्ये किती सर्कल आहेत, 1 2 3 4. ओके, दुसऱ्या ह्याच्यामध्ये किती सर्कल आहेत, 1 2 3. तिसऱ्या ह्याच्यामध्ये 1 2. मग चौथ्यामध्ये किती असणार आहे, 100% आपला एकच सर्कल येणार आहे. खालचे पण राऊंड शेप तसेच आहेत. पहिल्या ह्याच्यामध्ये किती राऊंड आहेत, 1, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 2, तिसऱ्या ह्याच्यामध्ये 3, मग चौथ्या ह्याच्यामध्ये 4. ओके, मग अशाच प्रकारे आकृत्यांची मालिका पण काय करायची, आपल्याला पूर्ण करायची आहे. त्याच्यात सेम आकृत्यांचीच मालिका आहे. बरोबर, त्याच्या पुढे कुठलं चिन्ह येईल ही कन्सेप्ट सांगायची आहे की पुढच्या आकृतीचं कुठलं चिन्ह येईल. बघा आता, स्टार, स्टार नंतर काय आहे, गोल, परत काय आहे, स्टार, परत काय आहे, गोल, परत काय आहे, स्टार. मग काय येणार आहे, बरोबर ना. हे मालिका पूर्ण करायची ना चिन्हांची आपल्याला. पुढे ओके, हा, मग काय येणार, बॉक्स त्रिकोण गोल, बॉक्स त्रिकोण गोल, बॉक्स त्रिकोण. पुढे हार्ट शेप 2 आहेत, स्टार 2 आहेत, सर्कल 2 आहेत, हार्ट शेप 2 आहेत. मग पुढे काय येणार आहे, स्टार येणार आहे. हार्ट शेप नंतर काय येतो, स्टार. म्हणजे पुढची आकृती कशाची येणार आहे, आपली स्टारची आकृती येणार आहे. पुढे तसंच सेम आहे, सोडवा बघू तुम्ही. सेम तीच आहे, सोडवा. आता गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द ओळखण्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे की जंगलात कुठले प्राणी राहतात, आपण कुठले कुठले प्राणी पाळतो, दूध कुठले प्राणी देतात, जंगलात शाकाहारी कोण आहे, मांसाहारी कोण आहे, या पण गोष्टी आपल्याला बेसिकली माहिती पाहिजेत. पाण्यात कुठल्या वनस्पती येतात, कुठल्या कुठल्या वनस्पती, कुठल्या कुठल्या फुलांचा वास येतो, कुठल्या फुलांचा वास येत नाही, ह्या पण गोष्टी माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर झाडावर कोण कोण राहतं, ह्या पण गोष्टी माहिती पाहिजेत.
अजून रात्री कोण जागतं आणि कोण झोपतं ह्या पण गोष्टी आपल्याला काय पाहिजेत, प्राण्यांच्या बाबतीत माहिती पाहिजे. मग गटातला असणारा शब्द ओळखताना कडू कोण आहे, पक्ष्यांचं तसंच आहे, प्राण्यांचं तसंच आहे, त्याचप्रमाणे वनस्पती पण आहेत. म्हणून वेलाच्या वनस्पती कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या वनस्पती ह्या जमिनीच्या खाली येतात त्यांना आपण मूळ बरोबर म्हणतो ना, म्हणजे कंदमुळ्यांमध्ये जे वनस्पती मोडतात त्यांची नावं माहिती पाहिजे. आता पालेभाज्या कुठल्या कुठल्या आपण खातो त्या पालेभाज्यांविषयी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ह्या झाल्या बाकीच्या गोष्टी, वनस्पती कुठल्या आहेत, पालेभाज्या कुठल्या आहेत किंवा काय आहे ह्याच्याविषयी बेसिक माहिती झाली. आता गटात न बसणारा शब्द ओळखणे ह्याच्यामध्ये कन्सेप्ट वाईज आपण बघूया. कन्सेप्ट वाईज बघताना ह्याच्यामध्ये काय काय येतं, समजा आपल्याला 4 प्राणी दिलेले आहेत, त्यातली कुठला प्राणी बाहेर निघेल, गटात न बसतोय किंवा गटाच्या बाहेर येतोय, हा प्राणी कुठला आहे हे आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे. बरोबर. आता समजा जर आहे दूध देणारे 3 प्राणी समजा मी घेतले, गाय घेतली, म्हस घेतली, शेळी घेतली आणि बैल घेतला, तर बैल दूध देतो का, नाही. ओके, मग गटाच्या बाहेर काऊन निघाला, बैल निघाला. तशाच प्रकारची कन्सेप्ट घेऊन गटात न बसणारे शब्द तुम्हाला विचारले जातात. आता सिंह, वाघ, गेंडा आणि बिबट्या 4 आहेत. 4ही प्राणी जंगलात राहतात. कुठे राहतात, जंगलात. पण एक प्राणी असा आहे की तो जंगलात राहत नाही, जंगलात राहतो पण मांसाहार करत नाही, तो शाकाहारी आहे, गवत खातो किंवा पाला वगैरे खातो. कोण आहे तर गेंडा आहे. कोण आहे, गेंडा. पुढे मुंबई, पुणे, नाशिक बाहेर कोण निघालं, गंगा. म्हणजे गुलाब, मोगरा, कमळ बाहेर कोण निघालं, पोपट. पुढे मुंबई, पुणे, नाशिक, गंगा बाहेर कोण निघालं, गंगा. पेन, वही, खडू, खुर्ची बाहेर कोण निघालं, बाहेर कोण निघालं, खुर्ची. चंद्र, सूर्य. तर्कसंगती आणि अनुमान महत्वाचा टॉपिक आहे आपला, तर्कसंगती आणि अनुमान. तर्कसंगती आणि अनुमान शिकताना ह्याच्यामध्ये बेसिकली कुठली पण गोष्ट पहिल्यांदा आकृती रूपाने काढायची, म्हणजे पेपरमध्ये प्रश्न सोडवताना सोपे जातात. अंकिता सरितापेक्षा उंच आहे. आता बघा, अंकिता सरितापेक्षा उंच आहे, म्हणजे सरिता तिच्यापेक्षा कशी असणार आहे, लहान. वर्षा अंकितापेक्षा उंच आहे. पहिलं वाचणं हितपर्यंत स्टॉप. अंकिता सरितापेक्षा उंच आहे, आकृती काढली, अंकिता उंच आहे, सरिता लहान आहे. वर्षा अंकितापेक्षा उंच आहे, म्हणजे वर्षा पण सगळ्यात जास्त उंच आहे वर्षा. तर सर्वात लहान कोण राहील, सरिता. आकृती काढली की आपल्याला प्रश्नाचं उत्तर सहज मिळतं. वाचून कन्सेप्ट क्लिअर करसपर्यंत प्रत्येक गोष्टीची जर बुद्धिमत्ता हा टॉपिक शिकतोय त्याच्यामध्ये तर्क अनुमान लावतोय, तर तर्क अनुमान शिकताना किंवा करताना आकृतीचा वापर करायचा म्हणजे करायचा. गणित सहज सुटतं. आता सांगा, अंकिता सरितापेक्षा उंच आहे, ओके, अंकिता उंच आहे, सरिता लहान. वर्षा अंकितापेक्षा उंच आहे, ठीक आहे, मग वर्षा अंकितापेक्षा उंच आहे. परत वाचायचं, मग अंकिता उंच आहे, अंकितापेक्षा परत सरिता उंच आहे, परत ते कशाला 4 वेळा गणित वाचायचं, एकदाच गणित वाचायचं, व्यवस्थितरित्या वाचायचं. काय सांगितलंय, अंकिता सरितापेक्षा उंच आहे. ओके, अंकिता उंच आहे, कोणापेक्षा उंच आहे, सरितापेक्षा. सरिता हित आहे, अंकिता हित आहे. पहिलं इथंच सांग. वर्षा अंकितापेक्षा उंच आहे, वर्षा अंकितापेक्षा उंच आहे, अंकिता इथं आहे, तिच्यापेक्षा उंच कोण आहे, वर्षा. मग सगळ्यात उंच कोण आहे, वर्षा. सगळ्यात लहान कोण आहे, सरिता. सापडलं माझं उत्तर. मला 2 वेळा गणित वाचायची गरज लागली का, नाही लागली. एका गणितामध्ये मी उत्तर काढतो. पुढे राहुल मोहन पेक्षा उंच आहे. राहुल मोहन पेक्षा उंच आहे. ठीक आहे, राहुल आहे,
मोहन पेक्षा उंच आहे, हा मोहन आहे. सुनील राहुल पेक्षा उंच आहे. सुनील राहुल पेक्षा कोण आहे? उंच आहे. सुनील. मोहन अमित पेक्षा उंच आहे, हा मोहन अमित पेक्षा उंच आहे, म्हणजे अमित त्यापेक्षा कसं आलं? लहान आलं. तर सर्वात लहान कोण? अमित. काय केलं? आकृती काढली, आकृती थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. राहुल मोहन पेक्षा उंच आहे. बघा कन्सेप्ट लावलेली आहे. बघा पहिलं घेतलं, ठीक आहे, परत घेऊया. काय सांगितलं मी? राहुल पहिलंच वाक्य घेतलं मी पूर्ण फुल स्टॉप होईपर्यंत. राहुल मोहन पेक्षा उंच आहे, हा राहुल आहे. मोहन पेक्षा उंच आहे. कुणापेक्षा उंच आहे? मोहन पेक्षा. म्हणजे मोहन लहान आहे, राहुल मोठा आहे. सुनील राहुल पेक्षा उंच आहे. सुनील राहुल पेक्षा उंच आहे, म्हणजे इथं कोण आहे उंच? सुनील. पुढे पण बघा मोहन अमित पेक्षा उंच आहे. मोहन तर ऑलरेडी उंच आहे, राहुल पेक्षा लहान आहे. राहुल उंच आहे. आता इथे काय सांगितलं? मोहन ऑलरेडी आपल्याकडे आहेच. अमित पेक्षा उंच आहे, म्हणजे अमित कसा आला? लहान आला. तर सर्वात लहान कोण? सर्वात लहान अमित आणि सर्वात उंच सुनील. मी दोन्ही प्रश्नाचे उत्तर सांगितले का? म्हणजे आकृती काढली. बघा तर्क आणि अनुमान शिकताना बेसिकली तुम्हाला आकृत्या काढूनच गणित सोडवावी. गणित ऍक्युरेट सुटतात आणि आपल्यालाही समजायला सोपी जातात. पुढे सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे, पण मनीषापेक्षा हुशार नाही. तर सर्वात हुशार कोण? मनीषाच. बरोबर. पण चला चला कन्सेप्ट वाईज घेऊ आपण. चला सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे. आता माझी जी सीमा आहे, ही सीमा आहे माझी. ओके. सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे, म्हणजे कविता माझी जरा कमी हुशार आहे. कविता. पण मनीषापेक्षा हुशार नाही. कोण हुशार नाही? सीमा. म्हणजे इथं कोण आली माझी? मनीषा. तर सर्वात हुशार कोण? मनीषा. काय काय म्हणतील? कविताला म्हणले पण असतील ना, पण कविता मनीषापेक्षा हुशार नाही. नाही असं काही म्हणलेले नाहीत पेपरमध्ये. प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितले की सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे, पण मनीषापेक्षा हुशार नाही. काय सांगितलं त्यांनी? सीमा ही कवितापेक्षा हुशार आहे, पण मनीषापेक्षा हुशार नाही. कोण नाही? तर सीमा. कारण की सगळी गोष्ट जी काय सांगताय ती कशाविषयी सांगताय? तर सीमाविषयी सांगताय की सीमा कोणापेक्षा हुशार आहे? कवितापेक्षा हुशार. पण मनीषापेक्षा हुशार नाही. तर सर्वात हुशार कोण? तर कोण आहे? तर मनीषा ही सर्वात जास्त हुशार आहे. मोहन हा सोहन पेक्षा जड आहे, पण गोपाल पेक्षा हलका आहे. आता कसं सांगणार? आता जो पण मोहन आहे, हा मोहन हा सोहन पेक्षा जड आहे, जड, पण गोपाल पेक्षा हलका आहे. तर सर्वात जड. आता चला आकृती काढू. मोहन हा सोहन पेक्षा जड. ओके आहे. इथपर्यंतच वाक्य घेतलं. मोहन हा सोहन पेक्षा. हा मोहन आहे. हा सोहन पेक्षा जड आहे. पेक्षा जड आहे, पण गोपाल पेक्षा हलका आहे. ह्याच्यापेक्षा हा जड आहे, पण त्याच्यापेक्षा तो हलका आहे. म्हणजे काय येणार आहे? आता बघा ह्यांनी सांगितलंय काय? मोहन हा सोहन पेक्षा जड आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त जड कोण आहे? हा.
ह्याच्यापेक्षा जास्त जड कोण आहे? हा आहे. पण मोहन हा गोपालपेक्षा हलका आहे. पण मोहन हा गोपालपेक्षा कसा आहे? हलका आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जड कोण येणार आहे? तो गोपाल. म्हणजे समजा हा जर 35 किलोचा जड उचलत असेल तर हा 30 किलोचा उचलत असेल, मग हा किती किलोचा उचलत असेल? 25. ह्याच्यापेक्षा हा जड उचलतोय, ह्याच्यापेक्षा जास्त हा जड उचलतोय, म्हणजे हा हलका आहे असं म्हणण्याचा त्यांचा अर्थ आहे. आपण एक गणिती रूपाने मांडलं तर सर्वात जड कोण आहे? तर सर्वात जड आपला गोपाल आहे. हे झालं माझं उत्तर. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. बघा आता गणित काय त्यांनी सांगितलंय की अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा लहान आहे, पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. तर सर्वात लहान कोण? आता अमित हा समीर पेक्षा कसा आहे? लहान आहे. काय आहे? अमित हा जर अमित असेल, हा जर अमित असेल, हा समीर पेक्षा लहान आहे. म्हणजे इथं कोण आहे? समीर आहे. पेक्षा लहान आहे. ओके. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. कोण मोठा आहे? पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे कोण? अमित. अमित हा समीर पेक्षा लहान आहे. काय सांगितलं त्यांनी? अमित हा समीर पेक्षा लहान आहे. इथं आला समीर पेक्षा लहान आहे कोण? अमित. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. पण प्रवीण पेक्षा कसा आहे? मोठा आहे. तर सर्वात लहान कोण? तर सर्वात लहान कोण येणार आहे? तर प्रवीण येणार. त्यांनी काय सांगितलंय की अमित हा समीर पेक्षा लहान आहे. बघा गणित कसं सांगितलंय. अमित हा त्यांनी गणित काय सांगितलं ते बघूया. काय सांगितलंय त्यांनी? अमित हा समीर पेक्षा लहान आहे. अमित हा समीर पेक्षा कसा आहे? लहान आहे. म्हणजे समीर कसा झाला? मोठा झाला. त्यापेक्षा लहान कोण आहे? अमित आहे. पण प्रवीण पेक्षा मोठा आहे. पण प्रवीण पेक्षा अमित कसा आहे? मोठा आहे. तर सर्वात लहान कोण येणार? तर प्रवीण येणार. कोण येणार? तर प्रवीण हा सर्वात लहान येणार. बघा अनुमान काढायचं आहे. काय काढायचंय? तर्क आणि अनुमान. याच्यामध्ये जर मी अजून एक गणित सांगितलं की राघव हा दिव्यापेक्षा लहान आहे, पण कविता पेक्षा मोठा काय सांगितलंय? राघव हा दिव्यापेक्षा लहान आहे. राघव जो आहे हा दिव्यापेक्षा कसा आहे? लहान आहे, पण कवितापेक्षा कसा आहे? मोठा आहे.
म्हणजे कविता त्याच्यापेक्षा कशी येणार आहे, तर लहान येणार. मग सगळ्यात लहान कोण झाली, तर कविता झाली. सगळ्यात लहान कोण झाली, तर कविता झाली. बघा म्हणजे तर्क अनुमान लावायचंय तुम्हाला, संख्या ज्ञान बघायचं आहे, बाकीच्या गोष्टी काय. तर जो तिसरा आणि चौथा टॉपिक आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी माहिती पाहिजेत त्याच्याविषयी प्रत्येक गोष्टीविषयी संकल्पना मी मांडलेली आहे. समजलं असेल. थँक्यू.